पुढचे 36 तास धोक्याचे. महाराष्ट्रावर आता नवं संकट. हवामान विभागाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात विविध भागांमध्ये पाऊस सुरू होत आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका या राज्याला बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडलेल्या आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 8:30 वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण, गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, हे येत्या 36 तासांमध्ये अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे कूच करणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा 35 ते 40 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो, तर काही ठिकाणी तो ताशी 60 किलोमीटर इतका सुद्धा असण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी पुढील 2 ते 4 दिवस गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारी करायला जाऊ नये, असं आवाहन सर्व हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.